जय जय स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ प्रगट दिन हा भक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस आहे। या दिवशी मनपूर्वक सेवा आणि भक्ती केल्याने गुरूंची कृपा प्राप्त होते। म्हणूनच या दिवशीच्या तयारीसाठी 10 दिवस आधीपासून सेवा आणि साधना सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर काय करणार आहेत? संकल्प आणि स्वच्छता। प्रगट दिनासाठी मनपूर्वक संकल्प घ्यावा। घर, मंदिर किंवा स्वामी समर्थ मठाची स्वच्छता करावी। नित्यपूजन आणि नामस्मरण सुरू करावे। दररोज स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा। जय जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ दिगंबरा मंत्राचा जप करावा। स्वामी चरित्र वाचन, मग गुरुचरित्र, स्वामी समर्थ चरित्रसार यांचे वाचन सुरू करावे। स्वामींचे उपदेश समजून घ्यावेत। अन्नदानाची योजना, प्रगट दिनी गरजूंसाठी महाप्रसाद, अन्नदान, पाणी वाटप करायची योजना आखावी। भक्तगणांच्या सहभागाने अन्नधान्य गोळा करावे। भक्त परिवार आणि मठामध्ये सेवा सुरू करावी। मंदिर किंवा मठात जाऊन सेवा कार्य करावे। अभिषेक, पूजा आणि परिसर स्वच्छता करावी। जप आणि साधना वाढवावी। दररोज 108 वेळा स्वामी समर्थ मंत्रांचा जप करावा। ध्यानधारणा करून मन शुद्ध ठेवावे। स्वामी समर्थ भजन कीर्तन तयारी, मग ती कशी करणार? तर भजन मंडळ तयार करून दररोज संध्याकाळी भजन कीर्तन करावे। घरात, मंदिरात किंवा समूहाने ही साधना करावी। सेवा कार्य, गरिबांना मदत, गरजूंना कपडे, अन्न आणि औषधे वाटप करावी। दीनदुबळ्यांची सेवा हीच खरी गुरुसेवा आहे। स्वामी समर्थ प्रगट दिन सोहळ्याची आखणी कशी करणार ते आपण पाहूया। मंदिर किंवा घरी स्वामींच्या प्रतिमेची विशेष पूजा आरती योजावी। स्वामी चरित्र वाचन, दीपोत्सव, महाप्रसाद, पालखी सोहळा यांचे नियोजन करावे। गुरुचरणी पूर्ण समर्पण आणि प्रगट दिनी विशेष सेवा। प्रगट दिनाच्या आदल्या रात्री जागरण व भजन कीर्तन करावे। स्वामी समर्थांचे आभार मानून संपूर्ण श्रद्धेने सेवा अर्पण करावी। सेवेचे महत्त्व काय आहे ते आपण आता पाहूया। गुरूंची कृपा मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। मनःशांती मिळते आणि मानसिक बल वाढते। सेवा आणि दान केल्याने पुण्य प्राप्ती होते आणि जीवनातील संकटे दूर होतात। गुरुभक्ती आणि श्रद्धेने केल्याने साधनेमुळे स्वामी समर्थाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव मिळतो। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं जे स्वामी म्हणतात हे ऐकूनच आपल्याला एक आत्मिक बळ येतं। म्हणूनच आपण श्री स्वामी समर्थ ही सेवा 10 दिवस आधीपासून नक्कीच सुरू करूयात। जय जय स्वामी समर्थ।